सोपे प्रश्न विचारा. आपले नाव काय? माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. सर, आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची सुरुवात ही एक विद्यार्थी चळवळीतून झाली. ते माझी विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडत मी इकडे आलो. आपल्या सामाजिक कामात कोणती मुख्य आव्हाने आली आणि त्यातून आपण कसे मार्ग काढले? कुठल्याही सामाजिक कामात करत असतानाच मग मी समाजाकरता काहीतरी करायचं असेल त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जी व्यवस्था असते ती आपल्याला बदलावी लागते. व्यवस्था बदलताना अडचणी येतात. पण आपल्यासमोर किती मोठे आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांची स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याची स्थापना करताना मुलाची लढावं लागलं, काही प्रमाणात स्वकीयांशी लढावं लागलं. पण त्यांनी त्या आव्हानांचा सामना करून व्यवस्था उभी केली. आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे की ज्यांनी व्यवस्थेच्या विरुद्ध इतकी मोठी लढाई उभी केली. मानवतेचा हा आपल्याला शिकवला आणि समुद्राचं राज्य समुद्राला तयार केलं. त्यामुळे संघर्ष करावा लागतो. चांगलं काम जर आपण केलं, चांगल्या कामामध्ये आपण यशस्वीच होतो. कधी अयशस्वी होतो. ओके. आपल्या कारकिर्दीतला असा कोणता अनुभव आहे जो आजही लक्षात आहे आणि प्रेरणा देतो? खूप अनुभव आहे, पण आजचा अनुभव जास्त लक्षात राहील. तू गेलेली मुला आजच्या डिजिटल युगात आपण शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करू इच्छिता? मला असं वाटतं की डिजिटल शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि आज या शाळेमध्ये एक अतिशय सुंदर डिजिटल लॅबचं उद्घाटन केलं. हे इंटरॅक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला श्राव्य माध्यमातून पाहायला मिळतो. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न देखील आपल्याला विचारता येतात आणि त्याच्यावर आपल्याला परीक्षा घेता येतात. मला असं वाटतं की आता डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाकरता डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारं उघडलेली आहेत. त्या जगातली कुठली गोष्ट ही आता आपल्याला शिकता येते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतले आता जे डिजिटल लॅब आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने या डिजिटल लॅबमध्ये जाऊन डिजिटल शिक्षण घ्यायचं. थँक्यू सर, तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.